नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करणार आहे, ती म्हणजे मराठी व्याकरण. STI, PSI, ASO किंवा इतर कुठल्याही सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हे विचारलं जातं आणि ती परीक्षा पास करून देण्यामध्ये मराठी व्याकरणाचा मोलाचा वाटा आहे. मराठी या विषयात इतर विषयांच्या तुलनेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवणं थोडं सोपे आहे किंवा 90% तरी आपण गुण मिळवू शकतो. परंतु प्रत्येक विषयाप्रमाणे मराठीला सुद्धा तेवढाच सराव आवश्यक आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाल्यानंतर अति आत्मविश्वासामुळे दुर्लक्ष करून तो विद्यार्थी हे स्वतःचे हक्काचे गुण तो गमावून बसतो. तो एक संधी गमावून बसतो. कारण आपल्याला माहिती आहे की एका गुणामुळे सुद्धा आपली निवड ही थांबू शकते. या लेक्चर सिरीज बरोबरच आपण मराठी व इतर सर्व विषयांसाठी प्रश्नोत्तराची सिरीज सुद्धा सुरू करत आहोत, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे त्यांना सरावासाठी मदत होईल. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा इतर कुठल्याही भाषेची गरज काय आहे ते आपल्याला पुढील व्याख्येतून कळेल. आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा असते. भाषेचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे स्वाभाविक, जिला आपण नैसर्गिक म्हणतो. दुसरी म्हणजे कृत्रिम, जिला आपण सांकेतिक सुद्धा म्हणतो. जी भाषा आपल्याला निसर्गाने दिली आहे तिला आपण नैसर्गिक भाषा म्हणतो आणि संकेतांच्या सहाय्याने आपण जी भाषा व्यक्त करतो तिला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणतात. नैसर्गिक भाषेचा आपण पुरावा देऊ शकत नाही, तर कृत्रिम भाषेचा आपण पुरावा देऊ शकतो. उदाहरणार्थ बोलणे, हावभाव, नाटक, इशारे यांचा आपण पुरावा देऊ शकत नाही, मात्र टंकलेखन, लिखाणे, अक्षरे, चिन्हे यांचा आपण पुरावा देऊ शकतो. समजा एका रूममध्ये आपण काही गोष्टी बोलल्या व त्याच गोष्टी लिहून ठेवल्या आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपल्याला पुरावा द्यायचा असल्यास आपण बोललेल्या गोष्टींचा पुरावा देऊ शकत नाही, मात्र लिहिलेल्या गोष्टींचा पुरावा देऊ शकतो. कारण आपण जे काही बोलतो ते हवेमध्ये मिसळते, म्हणून आपण त्याचा पुरावा देऊ शकत नाही. भाषा ही ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून तिला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आपल्याला मराठी भाषेचा उगम माहिती असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत प्राकृत भाषेतून झालेला आहे. आता प्राकृत भाषा म्हणजे काय असते? मूळ महाराष्ट्रातील जे पूर्वीपासून राहत आलेले लोक होते त्यांच्या भाषेला आपण प्राकृत भाषा मानतो. ज्ञानेश्वरांनी जी भावार्थ दीपिका लिहिली, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, ही त्यांनी प्राकृत भाषेमध्ये लिहिली होती, म्हणजे ती त्यावेळेसची मराठी भाषा होती. नंतर आर्य लोक हे आपल्या भारतात आले. त्यांनी सिंधू व गंगा यांच्या खोऱ्यांमध्ये वास्तव्य केले. या आर्यांची भाषा ही संस्कृत होती. आर्य आपल्यापेक्षा आधुनिक असल्यामुळे आधुनिक गोष्टींकडे आपलं आकर्षण थोडं जास्तच असतं आणि त्यांच्याकडे लिपी सुद्धा होती. म्हणून आपली जुनी प्राकृतिक भाषा व आर्यांची संस्कृत भाषा मिळून आजची मराठी तयार झाली आहे. आता हा भाषा हा शब्द कुठून आलाय? तर भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून आलेला आहे आणि याचाच अर्थ बोलणे असा होतो. आता आपण लिपी म्हणजे काय असते ते जाणून घेऊया. लिपी म्हणजे ज्या खुणांनी किंवा चिन्हांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात आणि लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झालेला आहे. आपण जेव्हा लिहित असतो तेव्हा आपण लिंपनच करत असतो. जसं मी या व्हाईट पेपरवरती ब्लॅक आणि रेड पेननी लिंपन केलं आहे, त्याला लिंपणे असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा रंग चोळणे किंवा माखणे याला लिंपन असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. मराठीसोबतच गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली या भाषांची लिपी सुद्धा देवनागरी आहे. म्हणून मराठी बरोबरच गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली व पाली या भाषेचे आपण वाचन हे करू शकतो. देवनागरी लिपीत अक्षरांवर जी आपण आडवी रेष मारतो तिला शिरोरेषा म्हणतात. म्हणजे आपण कुठलंही अक्षर लिहिलं तर त्याच्यावर जी रेष मारतो, वरती जी रेष मारतो तिला शिरोरेषा असे म्हणतात. आता आपण काही लिपी बघूया. पहिली लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही भारतातील अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी आहे. भारतातील सर्व लिपींची ही जननी मानली जाते. साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधून काढली म्हणून तिचे नाव ब्राह्मी लिपी पडले अशी विचारधारणा आहे, परंतु याबाबत विद्वानांचे मतभेद आहेत. दुसरी लिपी म्हणजे खरोष्टी लिपी. ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. कृषाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग हा केला गेला.
आता आपल्याला माहित असलेली देवनागरी लिपी, ही लिपी प्रामुख्याने आर्यांची लिपी मानली जाते. आर्य स्वतःला देव समजत होते आणि ते नगरात राहत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणत. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा नाव आहे. आणि देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपी मानतात. मोडी लिपी. मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला मोडी लिपी असे म्हणतात. आणि मोडी लिपीला धाव लिपी असे सुद्धा म्हणतात. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की खरोष्टी लिपीला गांधारी लिपी असे म्हणतात, देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे म्हणतात आणि मोडी लिपीला धाव लिपी असे म्हणतात. हे सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. मातृभाषा. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात. मातृभाषा, राष्ट्रभाषा, राज्यभाषा, अभिजात भाषा यांमध्ये अनेक जणांचं कन्फ्युजन होते. त्यामुळे लक्षात ठेवा की मातृभाषा म्हणजे आपलं कुटुंब जी भाषा बोलते, आपण जे घरात बोलतो ती भाषा म्हणजे मातृभाषा. राज्यभाषा म्हणजे केंद्र सरकारने त्या राज्यासाठी निवडलेली कामकाजाची भाषा म्हणजे राज्यभाषा. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. सध्या भारतातील राज्यघटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारतातील मातृभाषांची संख्या जर विचारली तर ती जवळपास 1652 इतकी आहे. राष्ट्रभाषा. राष्ट्रभाषा म्हणजे संपूर्ण देशाची एकच भाषा. लक्षात घ्या, हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही आहे, ती फक्त कामकाजाची भाषा आहे. भारतीय राज्यघटनेच्या 343 कलमनुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहे. अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय असते? अशी भाषा जी सर्वात जुनी आहे, म्हणजे अति प्राचीन भाषा म्हणजेच अभिजात भाषा. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया अशा जवळपास 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. परंतु आतापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही आहे. परंतु मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे. मराठी भाषेतील पहिला पुरावा कर्नाटकमधील श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या म्हणजेच बाहुबलीच्या पुतळ्याखाली इसवी सन 983 मध्ये सापडला होता. तेथे कोरले गेलेली अक्षरे असे होती की श्री चामुंडराजे करिविले. परंतु अलीकडच्या काळात सप्तशती नावाचा 2000 वर्षापूर्वीचा मराठीचा ग्रंथ सापडलेला आहे. त्यामुळे मराठीला सुद्धा लवकरच अभिजात भाषेचा दर्जा हा मिळू शकतो. आता आपण 13व्या शतकातील काही ग्रंथसंपदा बघूया. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हे सर्व पाठच करून टाका. पहिला म्हणजे मुकुंदराज. मुकुंदराज यांचा विवेक सिंधू. दुसरं म्हणजे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर यांची भावार्थ दीपिका किंवा त्याला आपण ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणतो. माहिमभट यांची लीळाचरित्र. केशवदेव व्यास यांचा दृष्टांत पाठ तसेच भीष्माचार्य यांची पंचवार्तिक. या सर्व ग्रंथसंपदा तुम्ही अगदी मुखपाठ करून टाका, कारण की यावरती प्रश्न हा विचारला जातो. आता आपण मराठी भाषेवरील काही प्रमुख पुस्तकांची यादी बघूया. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक हे कुठल्या मराठी व्यक्तीने नाही लिहिलंय, तर ते एका इंग्रज व्यक्तीने लिहिलंय. त्याचं नाव आहे विल्यम कॅरी. त्यांनी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे बुक लिहिलं आहे. यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक 1836 मध्ये लिहिलं होतं. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. गंगाधर शास्त्री फडके यांनी सुद्धा 1836 मध्येच महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं होतं. परंतु या दोन्ही पुस्तकांमध्ये फरक एवढा आहे की गंगाधर शास्त्री फडके यांचं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पहिले मराठीतील मुद्रित पुस्तक होतं, जे मार्केटमध्ये वितरित केलं गेलं होतं, म्हणजे ते ग्राहकांपर्यंत पोहोचलं होतं. मोरो केशव दामले यांनी सुद्धा शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक 1911 मध्ये लिहिलं होतं. आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. मी आताच सांगितल्याप्रमाणे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. पाणिनी हे संस्कृत व्याकरणकर्ता होते. त्यांचीच उपमा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना दिली जाते. आता मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. तसेच कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन असे म्हणतात. हे तिन्ही मुद्दे तुम्ही नीट लक्षात ठेवा, हे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात.
प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी आपण काही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी किंवा अनेक शब्दांसाठी एक शब्द बघणार आहोत, जेणेकरून आपला हा भाग सुद्धा पूर्ण होईल. 2-3दा वाचल्यानंतर व्याकरण हे समजतं, परंतु शब्दांमध्ये नेहमी आपला गोंधळ उडत असतो, त्यामुळे यावर सुद्धा तेवढंच लक्ष देणं आवश्यक आहे. अनुराग. अनुराग म्हणजे प्रेम, प्रीती, लोभ. अनुरागमधील राग हा शब्द दिसल्यावर आपलं प्रेम, प्रीती किंवा लोभ या पर्यायांवरती लक्ष जाणार नाही, परंतु अनुराग या शब्दामधील अनु या उपसर्गामुळे राग या शब्दाचा पूर्णपणे अर्थ उलट होतो. कारण आपल्याला माहिती आहे अनु म्हणजे लहान किंवा छोटं असं होतं, त्यामुळे प्रेम, प्रीती, लोभ हे त्याचं उत्तर असेल. आता अनल. अनल म्हणजे विस्तव, पावक, अग्नी, वन्वी किंवा वैश्वानर असा होतो. अचानक तर आपल्याला माहिती आहे, अचानक म्हणजे अनपेक्षित, आकस्मिक, एकाकी. अघटित म्हणजे विलक्षण किंवा चमत्कारिक. अग्र म्हणजे पुढचा भाग किंवा टोक. अघोर म्हणजे भीतीदायक, भयंकर किंवा वाईट होते. अटकळ. अटकळ म्हणजे अंदाज, तर्क, अनुमान, कयास. अंदाज, तर्क, अनुमान हे आपल्या लक्षात येतं, परंतु अटकळ म्हणजेच कयास होते हे लक्षात घ्या. अजिजी म्हणजे लाचारी, दीनता किंवा आर्जव. अट्टहास. अट्टहास म्हणजे आग्रह, अत्याग्रह किंवा हेका. हेका म्हणजेच आग्रह होतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. यासारख्या इतर शब्दांचा सुद्धा सराव करणे आपल्याला आवश्यक आहे. जेवढा तुम्ही या शब्दांचा सराव कराल तेवढेच तुमचे हे शब्द लक्षात राहतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि आपल्या गव्हर्नमेंट जॉब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.